गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. आपण ॲडव्हर्स ड्रग गुड इव्हनिंग. रिएक्शन टॉपिक काल स्टार्ट केलेला होता. काही पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे, काही पार्ट आज आपण डिस्कस करणार आहोत. काल आपण पाहिलं होतं की ॲडव्हर्स ड्रग रिएक्शनची डेफिनेशन, टाईप ए टाईप बी ॲडव्हर्स ड्रग रिएक्शन म्हणजे काय, त्याचा डिफरन्स आपण पाहिला होता. आणि व्हेरियस ड्रग रिएक्शन्स आपण स्टार्ट केले होते, डिस्कस केले होते. त्यातले 4 रिएक्शन्स आपण बघितल्या होत्या. तर डेफिनेशन मध्ये आपण पाहिलं होतं की ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन इज an noxious, undesired, unintended effect of the drug when we use drug at a doses for prophylaxis point of view, treatment point of view, diagnosis point of view, or for modification of physiological state. ओके, तर डेफिनेशन मध्ये 3 वर्ड आले पाहिजे: नॉक्झियस, अनडिझायर्ड, unintended effect of the drug seen at dosage which we use for prophylaxis, treatment, diagnosis or modification of physiological state. आपण टाईप ए टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन बघितली. टाईप ए ला आपण अगमेंटेड म्हणतो, टाईप बी ला बिझॅरी असं म्हणतो. टाईप ए प्रेडिक्टेबल आहे, टाईप बी अनप्रेडिक्टेबल आहे. आणि डिफरन्स मध्ये पाहिलं होतं की टाईप ए डोस रिलेटेड असतात, टाईप बी नॉन डोस रिलेटेड असतात. इन्सिडन्स म्हणजे कोणत्या जास्त कॉमन आहे, तर टाईप ए ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन जास्त कॉमन आहे. 80% ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन ह्या टाईप ए प्रकारच्या मध्ये मोडतात. टाईप बी इन्सिडन्स कमी आहे, लो आहे, परंतु मॉर्टेलिटी हाय असते त्यांची. टाईप ए इन्सिडन्स जास्त आहे पण मॉर्टेलिटी लो असते. आणि टाईप एचा जर कॉज बघितला तर एक्सटेन्शन ऑफ फार्मेकोलॉजिकल ऍक्शन्स मुळे ते दिसून येते. आणि टाईप बी चा एक्झॅक्ट कॉज क्लिअर नसतो. ओके, काही वेळेस इम्युनॉलॉजिकल किंवा ॲलर्जिक किंवा जेनेटिक कॉज मुळे ही टाईप बी रिएक्शन दिसून येतात. तर टाईप ए ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन जर दिसून आली तर आपल्याला ट्रीटमेंटमध्ये त्या ड्रगचा डोस कमी केला तरी पण सफिशियंट राहू शकतं. परंतु टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन मध्ये मेजॉरिटी टाइम आपल्याला तो ड्रग स्टॉप करावा लागतो. तर टाईप ए ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन ह्या क्वांटिटेटिव्ह टाईप आहे, टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन ह्या क्वालिटेटिव्ह टाईप आहे. आपण डिस्कस केलं होतं आणि एक्झाम्पल बघितलं होतं. टाईप ए मध्ये एक्झाम्पल असं बघितलं होतं की बीटा ब्लॉकर्स रिस्पॉन्सिबल फॉर ब्रॅडियोकार्डिया. ओके, आणि टाईप बी मध्ये आपण पाहिलं होतं हायपर सेन्सिटिव्हिटी रिएक्शन टू पेनिसिलिन आहे, मॅलिग्नंट हायपरथर्मिया सीन विथ हॅलोथेन आहे. तर ते टाईप बी आहे. आणि ह्या टाईप ए टाईप बी ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन लॉंग क्वेश्चनच्या पार्ट मध्ये डिफरन्स म्हणून विचारला जाऊ शकतो. म्हणून टाईप ए आणि टाईप बी मधला जो डिफरन्स मी काल डिस्कस केला तो चांगल्या प्रकारे करा. नोट्स मध्ये मी ते जस्ट आता मी पीडीएफ पाठवली, त्यात पण मेन्शन केलेला आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं की 12 प्रकारच्या ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन आपण डिस्कस करणार होतो. त्यातले 4 कंप्लीट झालेले आहेत. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं निमोनिक इफेक्ट्स ऑफ ड्रग इंड्यूस एमटीपी. असं लक्षात ठेवायचं, इफेक्ट मध्ये साईड इफेक्ट आहे, त्यानंतर सेकंडरी इफेक्ट आहे, टॉक्सिक इफेक्ट आहे, ड्रग डी ड्रग वरून ड्रग एलर्जी आहे, ड्रग डिपेंडन्स आहे, ड्रग विड्रॉवल रिएक्शन आहे, ड्रग इंड्यूस आय वरून इडिओसिंक्रेसी आहे. ओके, त्यानंतर इंटॉलरन्स आहे आणि हायड्रोजेनिक ऍडव्हर्स इफेक्ट आहे. आणि एमटीपी मध्ये म्युटाजेनिसिटी अँड कार्सिनोजेनिसिटी, टेरेटोजेनिसिटी आणि फोटोटॉक्झिसिटी. तर हे 12 पैकी 4-5 तरी तुम्हाला माहित पाहिजे आणि त्याचे एक्झाम्पल माहित पाहिजे. तर त्यामध्ये आपण साईड इफेक्ट्स आपण बघितले होते की काय असतात. दीज आर द अनडिझायर्ड, अनवॉन्टेड, अनअवॉइडेबल फार्माकोडायनेमिक इफेक्ट सीन ऍट थेरापेटिक डोस. त्याला आपण साईड इफेक्ट म्हणतो. आणि आपण एक्झाम्पल बघितलं होतं की atropine responsible for dryness of mouth, GTN responsible for postural hypotension and throbbing headache, estrogen produce nausea, vomiting, promethazine produce sedation,
codeine produce constipation in case of patient who is suffering from dry cough, and we use codeine. That codeine produce constipation as an adverse effect in that patient. तर एक्झाम्पल, एखादा दोन एक्झाम्पल तुम्हाला माहित पाहिजे. आपण वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल बघितले, ते काही डिटेलमध्ये माहित असणं गरजेचं नाही. सेकंडरी इफेक्ट आपण बघितलं, दिज आर द इनडायरेक्ट कॉन्सिक्वेन्सेस ऑफ प्रायमरी ऍक्शन ऑफ द ड्रग. आणि एक्झाम्पल आपण बघितले, कॉर्टिकोस्टेरॉइड प्रोड्यूस इम्युनिटी सपरेशन. Okay, this is the primary action of the corticosteroid, suppression of immunity, and it results in activation of latent tuberculosis. It may responsible for fungal infection, immunity कमी झाल्यावर. So these are secondary consequences, indirect consequence of primary action. Antibiotic tetracycline produce destruction of normal bacterial flora. This is the primary action, and due to that, super infection develop. That is a secondary effect. टॉक्सिक इफेक्ट आपण बघितले होते की दीज आर द कॅरेक्टरिस्टिक अनडिझायर्ड अनवॉन्टेड इफेक्ट सीन व्हेन वी यूज ड्रग ऍट टॉक्सिक डोस. ओके, त्यामध्ये आपण बघितलं होतं बार्बिच्युरेट रिस्पॉन्सिबल फॉर कोमा, हिपॅरिन रिस्पॉन्सिबल फॉर ब्लिडिंग, मॉर्फिन रिस्पॉन्सिबल फॉर रेस्पिरेटरी डिप्रेशन, ॲट्रोपिन प्रोड्यूस डेलिरियम. तर काही एक दोन एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि चौथं आपण इंटॉलरन्स बघितलं होतं, कॅरेक्टरिस्टिक टॉक्सिक इफेक्ट ऑफ द ड्रग सीन ऍट थेरापिटिक डोस. त्याला आपण इंटॉलरन्स म्हणतो. म्हणजे पेशंट ड्रग टॉलरेट करू शकत नाही आणि इव्हन थेरापिटिक डोसला टॉक्सिक इफेक्ट प्रोड्यूस होऊ शकतात. त्याला आपण इंटॉलरन्स म्हणतो. एक्झाम्पल आपण 2C बघितले होते, क्लोरोक्विन रिस्पॉन्सिबल फॉर नॉशिया वॉमिटिंग विथ सिंगल टॅबलेट ऑल्सो in some patient, and chlorpromazine CPZ responsible for acute muscular dystonia, even single dose, especially in children and especially in female child. ओके, तर हे झालं इंटॉलरन्स. आता लॉंग क्वेश्चनच्या पार्ट मध्ये काय येतं की प्रत्येक एडीआर तुम्हाला एक्सप्लेन करायचं आणि त्याचं एक एक्झाम्पल द्यायचं. तो एडीआर चा अर्थ काय आणि एक्झाम्पल, म्हणजे 2-3 लाईन मध्ये लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे. बाकी सगळं डिटेल आपल्या अंडरस्टँडिंग पॉइंट ऑफ व्ह्यू. आता 2 मार्कला तुम्हाला आला, व्हॉट आर इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन, गिव्ह 2 एक्झाम्पल ऑफ इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन, असा 2 मार्कला क्वेश्चन येऊ शकतो. तर त्यावेळेस ते क्लिक झालं पाहिजे. म्हणजे 2 मार्कला पण तुम्हाला असे क्वेश्चन युनिव्हर्सिटीमध्ये विचारले जाऊ शकतात. एक एखादी ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनचं नाव देतील आणि त्याचे ती काय आहे आणि त्याचे 2 एक्झाम्पल. समजा व्हॉट आर इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन, गिव्ह 2 एक्झाम्पल. तर इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन म्हणजे काय? ओके, these are the adverse drug reactions which are harmful and sometimes fatal, and these adverse drug reactions in small mm, number of individuals, and the cause of this adverse drug reaction is poorly understood. थोडक्यात एका लाईन मध्ये जर बोलायचं झालं, these are the harmful and fatal reaction for which exact cause is not known. ओके, इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन म्हणजे अशा रिॲक्शन जे ड्रग दाखवतात त्याचा कॉज एक्झॅक्टली माहीत नसतो, का ह्या दिसून येतात. ओके, समजा आता बीटा ब्लॉकर आहे, ते ब्रॅडिकार्डिया करतात, तर त्याचं रिझन आपल्याला माहिती आहे. बीटा ब्लॉकर हार्टवर बीटा रिसेप्टर ब्लॉक करतात, त्यामुळं इम्पल्स जनरेशन कमी होतं आणि त्यामुळं हार्ट रेट कमी होतो. म्हणजे त्याचं कारण आपल्याला माहित आहे. परंतु काही रिॲक्शन्स अशा असतात, ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन, त्याचा एक्झॅक्ट कॉज क्लिअर नसतो. त्याला इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन असं म्हणतात किंवा त्याला इडिओसिंक्रसी असं म्हणतात. ओके, आता काही ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन जे आहेत इडिओसिंक्रेटिक रिॲक्शनचा, त्यातल्या काहींचा कॉज आता माहीत झाला, अँड दॅट इज जेनेटिक. फॉर सम इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन कॉज इज जेनेटिक. ओके, जेनेटिक. तर हे झालं इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन. इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन, इडिओसिंक्रॅटिक रिॲक्शन.
तर इडिओसिंक्रेसी किंवा इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन असं जर 2 मार्कला आलं, ओके ओके, तर तुम्हाला ती डेफिनेशन लिहिता आली पाहिजे. ओके. आणि इट इज टाइप ए और टाइप बी, द आंसर इज टाइप बी रिएक्शन, टाइप बी एडवर्स ड्रग रिएक्शन. ओके ओके, टाइप बी एडवर्स ड्रग रिएक्शन. ओके, so these are the adverse drug reaction for which exact cause is not clear. Exact cause is not clear, and in some cases cause is genetic. Recently काही ऍडव्हर्स ड्रग रिएक्शनचे कॉज आता क्लिअर झालेत इडिओसिंक्रेटिक रिएक्शनचे, आणि त्यामध्ये जेनेटिक कॉज आहे. परंतु मोस्ट ऑफ द इडिओसिंक्रेटिक रिएक्शन मध्ये कॉज माहीत नसतो. ओके, तर हे झालं इडिओसिंक्रेटिक रिएक्शन. तर एक लाईन जरी लक्षात ठेवली, दीज आर द ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन फॉर विच कॉज इज नॉट क्लिअर, बस तेवढं जरी लिहिलं तर मोर देन इनफ आहे. आता बघा, आणि जर काही रिएक्शनचा कॉज माहीत झालेला आहे, त्याविषयी जर कोणी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं तर कॉज इज जेनेटिक. ओके, जेनेटिक फॉर सम ऍडव्हर्स ड्रग रिएक्शन रिलेटेड विथ इडिओसिंक्रेसी कॉज इज जेनेटिक, बट मेजॉरिटी केसेसला कॉज माहीत नाही. ओके, आता एक्झाम्पल काय इडिओसिंक्रेटिक रिएक्शनचे, आणि ते तुम्हाला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे, कारण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला ह्या गोष्टी ज्या ड्रगच्या साईड इफेक्ट्स मध्ये ह्या लक्षात नाही आहेत, कारण ह्या नॉट रिलेटेड विथ द फार्माकोडायनेमिक ऍक्शन्स ऑफ द ड्रग, त्यामुळे तुम्हाला हे पाठ करणं गरजेचं आहे. तर इडिओसिंक्रेटिक रिएक्शन मध्ये मॅलिग्नंट हायपरथर्मिया seen with which drug? Halothane and succinylcholine. This is the MCQ. Malignant hyperthermia seen with which drug? Halothane or succinylcholine. Halothane is a general anesthetic agent and succinylcholine is skeletal muscle relaxant. Okay. Malignant hyperthermia seen with halothane and succinylcholine. आणि काय होतं, कशामुळे दिसतं, हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर याचा कॉज जो आहे तो क्लिअर नव्हता, नंतर आता लक्षात आलंय की जेनेटिक कॉज आहे याचा. आणि काय होतं की ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन काही लोकांमध्येच दिसते, लाखामध्ये एखाद्या पेशंटला दिसू शकते. आणि काय असतं की त्या पेशंटमध्ये जेनेटिक प्रॉब्लेम असतो, कशाशी रिलेटेड असतो तर प्रॉब्लेम कशाशी रिलेटेड असतो, प्रत्येक पेशंटला मॅलिग्नंट हायपरथर्मिया हॅलोथिन किंवा सक्सेनिल कोलिन करणार नाही. कोणत्या पेशंटमध्ये मॅलिग्नंट हायपरथर्मिया हॅलोथिन किंवा सक्सेनिल कोलिन करेल, तर तुम्हाला लक्षात ठेवायचं की स्केलेटल मसल मध्ये एक स्ट्रक्चर असतं, त्याला आपण सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम असं म्हणतो. त्यात कॅल्शियम स्टोअर असतो. कॅल्शियम काय असतो, स्टोअर असतो. आणि कॅल्शियम सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून सायटोप्लाझम ऑफ द स्केलेटल मसल, म्हणजे स्केलेटल मसलचे जे सायटोप्लाझम आहे त्यामध्ये रिलीज कशा थ्रू होतो, RYR रिसेप्टर थ्रू, त्याला रॅनोडिन रिसेप्टर असं म्हणतात. आणि लाखामध्ये एखाद्या पेशंटमध्ये हे रॅनोडिन रिसेप्टर ॲबनॉर्मल असतात, ॲबनॉर्मल. आणि त्या पेशंटमध्ये हॅलोथेन आणि सक्सेनिल कोलिन जर दिलं तर ह्या रॅनोडिन रिसेप्टर मधून जास्त कॅल्शियम रिलीज होतं सायटोप्लाझम मध्ये. आणि कॅल्शियम जास्त रिलीज झाल्यामुळे स्केलेटल मसल प्रचंड प्रमाणात कॉन्ट्रॅक्ट होतात आणि हीट जनरेट होते, आणि त्याला आपण म्हणतो मॅलिग्नंट हायपरथर्मिया. तर कोणत्या पेशंट मध्ये दिसतं ते, ज्या पेशंट मध्ये ऍबनॉर्मल रॅनोडिन रिसेप्टर आहेत सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर स्केलेटल मसल मध्ये. आणि हे ऍबनॉर्मल रॅनोडिन रिसेप्टर कशामुळे, जेनेटिक प्रॉब्लेममुळे, जेनेटिक डिफेक्ट, जे जीन्स रॅनोडिन रिसेप्टर साठी आहेत ते ऍबनॉर्मल आहे, त्यामुळे रॅनोडिन रिसेप्टर ऍबनॉर्मल बनले. आणि अशा पेशंट मध्ये हॅलोथेन आणि सक्सेनिल कोलिन कॅल्शियमचं रिलीज खूप वाढवतात सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून सायटोप्लाझम ऑफ द स्केलेटल मसल मध्ये. आणि कॅल्शियम सायटोप्लाझम मध्ये वाढला तर स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट होतात.
आणि त्यामुळे प्रचंड कॉन्ट्रॅक्शनमुळे हीट जनरेट होते, त्याला मॅलिग्नंट हायपरथर्मिया म्हणतात. तर एमसीक्यू काय आहे, विच ड्रग रिस्पॉन्सिबल फॉर मॅलिग्नंट हायपरथर्मिया? हॅलोथेन हे जनरल अॅनेस्थेटिक एजंट मधला, आणि दुसरा आहे स्केलेटल मसल रिलॅक्सन मधला सक्सिनिलकोलिन. तर सक्सिनिलकोलिन हा स्केलेटल मसल रिलॅक्संट आहे, पण लाखात त्या पेशंटमध्ये जो ॲबनॉर्मल रॅनोडिन रिसेप्टर आहे त्याच्यात तो कॅल्शियम रिलीज करून प्रचंड कॉन्ट्रॅक्शन ही करू शकतो. तर हे झालं एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू, मॅलिग्नंट हायपरथर्मिया सीन विथ हॅलोथेन किंवा सक्सिनिलकोलिन. त्यानंतर क्लोरॅम्फेनिकॉल नावाचा जो ड्रग आहे अँटीबायोटिक, तुम्हाला सर्वांना माहित आहे. क्लोरॅम्फेनिकॉल रेअरली यूज होतो आता. ओके, काही कंडिशन मध्ये आपण क्लोरॅम्फेनिकॉल यूज करतो. तर क्लोरॅम्फेनिकॉल अप्लास्टिक ॲनेमिया करू शकतो, अप्लास्टिक ॲनेमिया करू शकतो. आता याचा एक्झॅक्ट कॉज माहित नाही, अप्लास्टिक ॲनेमिया का करतो. ठीक आहे, तर त्याला इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन असं म्हणतात, इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन ऑफ क्लोरॅम्फेनिकॉल असं म्हणतात. ओके, आणि अप्लास्टिक ॲनेमियामध्ये मग जे ब्लड सेल्स आहेत त्यांचा काउंट कमी होऊन जातो. ओके. ओके, तर जर हा इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन मुळे झाला, ओके, क्लोरॅम्फेनिकॉल दिल्यानंतर, तर मोस्टली हा प्लॅस्टिक ॲनेमिया इरिव्हर्सिबल पण असतो. ओके, आता हे दोन एक्झाम्पल झाले. तिसरे एक्झाम्पल असं आहे की प्रायमेक्विन नावाचा ड्रग जो आहे, जो आपण मलेरिया मध्ये यूज करतो. ऐकलाय प्रायमेक्विन तुम्ही? प्रायमॅक येस सर. कोण Yes. हो सर. कोणत्या कोणत्या पेशंट मध्ये प्रायमॅक्विन द्यायचा नाही, असं काही प्रिकॉशन्स तुम्हाला माहित आहे? G6PD deficiency. व्हेरी गुड. G6PD डिफिशियन्सी का द्यायचं नाही? का द्यायचं नाही ते It मी तुम्हाला. causes hemolysis. येस, व्हेरी गुड. इट कॉजेस हिमोलायसिस. आता बघा, G6PD हा एक एन्झाईम आहे. ओके, G6PD हा एक एन्झाईम आहे, ग्लुकोज 6 फॉस्फेट डिहायड्रोजिनेज, आणि हा एन्झाईम आरबीसी ला स्टॅबिलिटी देतो. आरबीसी ला स्टॅबिलिटी देतो, स्टॅबिलिटी. तर आरबीसी ची स्टॅबिलिटी पॉइंट ऑफ व्ह्यू हा एन्झाईम फार महत्वाचा आहे, आणि हा एन्झाईम जेनेटिकली डिटरमाइन आहे. काही म्हणजे लाखामध्ये एखाद्या पेशंट मध्ये हा एन्झाईम ऍबसेंट असतो जेनेटिक प्रॉब्लेम मुळे, बरोबर आहे. त्यामुळं त्या पेशंट मध्ये आरबीसी ला स्टॅबिलिटी नसते, आणि अशा पेशंट मध्ये जेव्हा आपण प्रायमॅक्विन देतो, प्रायमॅक्विनला ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टी आहे, आणि त्यामुळे तो आरबीसीचं ब्रेकडाऊन करतो आणि हिमोलायसिस होतं, हिमोलायसिस. ओके, तर कोणत्या पेशंट मध्ये प्रायमॅक्विन हिमोलायसिस करतात? ज्या पेशंट मध्ये G6PD डिफिशियन्सी आहे, ज्या पेशंट मध्ये G6PD डिफिशियन्सी आहे, ते पण इडिओसिंक्रेटिक रिॲक्शनचं एक्झाम्पल आहे, हिमोलायसिस इन G6PD डिफिशियंट पेशंट. ओके, प्रायमॅक्विन रिस्पॉन्सिबल फॉर हिमोलायसिस इन G6PD डिफिशियन्सी. त्यामुळे आता प्रायमॅक्विन देण्याआधी जिथं G6PD डिफिशियन्सीचे पेशंट जास्त दिसतात, म्हणजे जास्त त्याचं प्रिव्हॅलन्स आहे असं म्हणू शकतो, आसाम, झारखंड, ओके, आंध्र प्रदेश, ह्या स्टेट्समध्ये तर खूप पेशंट्सला म्हणजे पर्सन्समध्ये G6PD डिफिशियन्सी असते. त्यांच्यासाठी मग स्ट्रिप टेस्ट अवेलेबल आहे. त्या स्ट्रिप टेस्टनी आपण टेस्ट करायचं की पेशंटला G6PD डिफिशियन्सी आहे का नाही. G6PD डिफिशियन्सी असेल तर प्रायमॅक्विन आपण अवॉइड करतो, कारण प्रायमॅक्विन त्या पेशंटमध्ये हिमोलायसिस करतो. म्हणजे लाखामध्ये एखाद्या पेशंटमध्ये हिमोलायसिस होतो ज्याच्यात G6PD डिफिशियन्सी, अदर पेशंटमध्ये हिमोलायसिस नाही होत. लक्षात आलं? तर प्रायमॅक्विन प्रोड्यूस हिमोलायसिस हे पण इडिओसिंक्रेटिक रिॲक्शन आहे. तर 3 एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस केले. एक म्हणजे मॅलिग्नंट हायपरथर्मिया कॉज बाय हॅलोथेन सक्सिनिलकोलिन, दुसरं म्हणजे अप्लास्टिक ॲनेमिया प्रोड्यूस बाय क्लोरॅम्फेनिकॉल, आणि हिमोलायसिस प्रोड्यूस बाय प्रायमॅक्विन इन G6PD डिफिशियन्सी. ओके, एक मिनिट हा. तरी असं ऐकतोय.
म्यूट करतो मी. जस्ट एक मिनिट. तर इडिओसिंक्रेटिक रिएक्शन 2 मार्कला याच्या आधी युनिव्हर्सिटी एक्झामला विचारले आहेत, तर त्याची डेफिनेशन आणि 2 एक्झाम्पल तुम्ही चांगल्या प्रकारे पाठ करा. नंतरचं आहे हायड्रोजेनिक डिसीजेस. त्याला ड्रग इंड्यूस डिसीजेस किंवा फिजिशियन इंड्यूस डिसीजेस असेही म्हणतात. तर हायड्रोजेनिक डिसीजेस म्हणजे काय? फिजिशियन इंड्यूस डिसीजेस म्हणजे एखाद्या कंडिशनसाठी आपण ड्रग यूज करतो, तर ते ड्रग एखाद्या पेशंटला आपण समजा ड्रग देतो आहोत, तर इम्प्रुव्हमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू देत आहोत, आपले इंटेन्शन ते आहे, परंतु ते ड्रग जर साईड इफेक्ट करत असेल आणि आपल्याला माहिती आहे हे ऍडव्हर्स इफेक्ट होणार आहे, तर त्याला हायड्रोजेनिक डिसीजेस जे असतात त्याला ड्रग इंड्यूस डिसीजेस किंवा फिजिशियन इंड्यूस डिसीजेस असं म्हणतात. आणि त्यामध्ये एक्झाम्पल कोणते आहेत? पेप्टिक अल्सर रिस्पॉन्सिबल पेप्टिक अल्सर इज प्रोड्यूस बाय लॉंग टर्म यूज ऑफ कॉर्टिकोस्टेरॉइड. आपल्याला माहिती आहे कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केले तर पेप्टिक अल्सर होऊ शकतो. ओके. त्यानंतरचं एक्झाम्पल आहे अँटीसायकोटिक ड्रग्स आपण जर यूज केले तर पार्किन्सोनिझम नावाचा ऍडव्हर्स इफेक्ट होतो. आपण डिस्कस केलेलं आहे कालच की कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक जे सुरुवातीच्या काळात अँटीसायकोटिक यूज केले गेले, ओल्डर अँटीसायकोटिक ज्याला कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक म्हणतात, त्यामध्ये क्लोरप्रोमॅझिन आपण काल डिस्कस केलं. तर हे ड्रग D2 ब्लॉकिंग ड्रग आहेत आणि लिम्बिक सिस्टीम मध्ये डोपामाइनचे रिसेप्टर ब्लॉक करून हे ड्रग लिम्बिक सिस्टीम मधलं डोपामाइनचे ऍक्शन कमी करतात, त्यामुळं सिझोफ्रेनियाच्या पेशंटमध्ये इम्प्रुव्हमेंट होते. परंतु हे ड्रग बेसल गँग्लिया मधले डोपामाइन रिसेप्टर ब्लॉक केल्यामुळं एक्स्ट्रा पिरॅमिडल ऍडव्हर्स इफेक्ट दाखवतात, त्यात पार्किन्सोनिझम नावाचा ऍडव्हर्स इफेक्ट होऊ शकतो. तर ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम असतं ते. आणि ते कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रगने होतं, म्हणजे त्यामध्ये क्लोरप्रोमॅझिन आहे, हॅलोपेरिडॉल आहे. ओके. हे ड्रग आहेत. ट्रायफ्ल्युपॅराझिन आहे. जे न्यूअर अँटीसायकोटिक ड्रग आहेत त्याला आपण अटिपिकल अँटीसायकोटिक ड्रग म्हणतो. त्याच्याबरोबर हा ऍडव्हर्स इफेक्ट रेअरली दिसतो. त्यामध्ये रिस्पेरिडॉन आहे, एरिपिप्राझोल आहे, क्लोझापाइन आहे, ओलांझापाइन आहे. कारण हे ड्रग अदर मेकॅनिझमने ऍक्ट होतात, तर डिटेल आपण नंतर पाहणार आहोत. तर अँटीसायकोटिक ड्रग, कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक ड्रग हे पार्किन्सोनिझम ऍडव्हर्स इफेक्ट दाखवतात. ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम आपण म्हणतो. आणि अँटीएमेटिक मधला मेटोक्लोप्रामाइड जर लॉंग टर्म यूज केला तर तोही दाखवू शकतो. ठीक आहे. आणि ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम जर झालं तर ते ट्रीट करण्यासाठी लिओडोपा उपयुक्त ठरत नाही. त्यासाठी आपण कोणता ड्रग देतो ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझमला ट्रीट करायला? आठवतोय आपण डिस्कस केलं होतं. अँटीसायकोटिक ड्रगनी पार्किन्सोनिझम डेव्हलप झाला. ओके. तर त्या पेशंटमध्ये लिओडोपा उपयुक्त ठरत नाही. तर ड्रग ऑफ चॉईस फॉर ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम साठी कोणते आहेत? तर त्याचा आन्सर आहे अँटीकोलिनर्जिक ड्रग. अँटीकोलिनर्जिक ड्रग बेन्झहेक्झॉल नावाचा ड्रग आहे. तर आपण ANS मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. सेंट्रली ऍक्टिंग अँटीकोलिनर्जिक कोलिनर्जिक ड्रग बेन्झहेक्झॉल, बायपेरिडीन, प्रोसायक्लिडिन हे ड्रग आपण यूज करतो. तर एक लक्षात घ्या, ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम मध्ये लिओडोपा इफेक्टिव्ह राहत नाही. ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझमला ट्रीट करायला ड्रग ऑफ चॉईस अँटीकोलिनर्जिक ड्रग आहे बेन्झहेक्झॉल, बायपायरिडिन, प्रोसायक्लिडिन. आणि इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम जो असतो, ओके, त्यासाठी ड्रग ऑफ चॉईस आपण लिओडोपा म्हणून कन्सिडर करतो. आयसोनियाझाईड नावाचा ड्रग ट्युबरक्युलोसिस मध्ये आपण यूज करतो आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की तो लिव्हर डॅमेज करतो, हिपॅटायटिस होतं. तर हायड्रोजेनिक डिसीजेस म्हणजे ड्रग इंड्यूस डिसीजेस किंवा फिजिशियन इंड्यूस डिसीजेस ही
टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहित पाहिजे आणि एक दोन एक्झाम्पल पाहिजे. त्यानंतर ड्रग ॲलर्जी, थोडक्यात हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. कोणताही ड्रग हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन कोणत्याही पेशंटमध्ये दाखवू शकतो, आपण ती प्रेडिक्ट करू शकत नाही. त्यामुळे ड्रग ॲलर्जी इज टाईप बी ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. आणि काही पेशंटमध्ये माइल्ड मॅनिफेस्टेशन दिसतात, काही पेशंटमध्ये सिरियस मॅनिफेस्टेशन दिसतात. तर इट इज इम्युनॉलॉजिकली मेडिएटेड रिॲक्शन अँड प्रोड्यूस सिम्टम्स विच आर नॉट रिलेटेड विथ द फार्मॅकोडायनॅमिक प्रोफाईल ऑफ द ड्रग. मग ड्रग ॲलर्जीमध्ये कोणकोणते मॅनिफेस्टेशन पेशंटमध्ये दिसतात? काही पेशंटला रॅशेस येतात, आर्टिकॅरिया होतं, इचिंग होते, एन्जिओइडिमा होतो, लॅरिंगोस्पाझम होतो. एन्जिओइडिमामध्ये नोज माउथच्या अराउंड स्वेलिंग होतं. ओके, लॅरिंगोस्पाझम होतं. तर हे सारे मॅनिफेस्टेशन दिसून येतात. तर माइल्ड टाईप हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन असेल किंवा ड्रग ॲलर्जी असेल तर इट्स ओके, ती कव्हर होते. परंतु इमिजिएट टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन म्हणजे अनाफिलॅक्टिक शॉक असेल तर आपल्याला प्रॉम्प्ट ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. तर हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन किंवा ड्रग ॲलर्जीमध्ये 4 प्रकारचे आहेत. टाईप 1 हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन, टाईप 2, 3, 4. त्या टाईप 1 जी असते ती इमिजिएट टाईप ऑफ हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन असते, त्याला अनाफिलॅक्टिक शॉक असं म्हणतो. आणि वायवामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की हाऊ विल यू ट्रीट अनाफिलॅक्टिक शॉक. तर 3 ड्रग तुम्हाला माहित पाहिजे. ड्रग ऑफ चॉईस फॉर अनाफिलॅक्टिक शॉक इज ॲड्रेनालिन. 1:1000 कॉन्सन्ट्रेशन मध्ये इंट्रामस्क्युलरली ॲड्रेनालिन आपण यूज करतो. अदर ड्रग्स युजफुल इन अनाफिलॅक्टिक शॉक ॲड्रेनालिन सोडून हायड्रोकॉर्टिसॉन हेमिसक्सिनेट आणि क्लोरफेनिरामाइन मॅलिएट म्हणजे कॉर्टिकोस्टेरॉइड आणि अँटीहिस्टॅमिनिक ड्रग पण आपण यूज करतो. तर ॲड्रेनालिन, अँटीहिस्टॅमिनिक्स आणि ग्लुकोकॉर्टिकॉइड्स वी यूज इन टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन. टाईप 2, टाईप 3, टाईप 4 हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन असेल तर त्यात कॉर्टिकोस्टेरॉइड, ग्लुकोकॉर्टिकॉइड इज द ओनली ड्रग इफेक्टिव्ह. तर हायपरसेन्सिटिव्हिटी रिॲक्शन ही टाईप बी ॲडवर्स ड्रग रिॲक्शन आहे. माइल्ड मध्ये रॅशेस, आर्टिकॅरिया होतं, परंतु सिव्हिअर टाईप असेल तर त्यात एन्जिओइडिमा, लॅरिंगोस्पाझम होऊ शकतं, ब्रॉन्कोस्पाझम होऊ शकतं. ओके, आणि ट्रीटमेंट पण आपण डिस्कस केलेली आहे. कोणते ड्रग हायपर सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन दाखवतात कॉमनली? तर त्यामध्ये पेनिसिलिन्स आहेत, सिफेलोस्पुरिन्स आहे, टेट्रासाइक्लिन आहे, सल्फोनामाइड्स आहे आणि सॅलिसाइक्लेट. सॅलिसाइक्लेट मध्ये एनसेड ग्रुप. ओके, तर हे ड्रग फ्रिक्वेंटली ॲलर्जिक रिॲक्शन्स दाखवतात. त्यानंतर ड्रग डिपेंडन्स. ड्रग डिपेंडन्स म्हणजे काय? की काही ड्रग जे असे असतात की ते एखाद्या पेशंटमध्ये प्लेझरेबल इफेक्ट दाखवतात, युफोरिया क्रिएट करतात आणि रियालिटी पासून पेशंट दूर जातो आणि त्यामुळं पेशंट ते ड्रग परत परत घेतो. ओके, पेशंटला ते ड्रग परत परत घ्यायचे लागतात आणि पेशंटला डिपेंडन्स डेव्हलप होतो. तर जे ड्रग युफोरिक इफेक्ट दाखवतात ते ड्रग बरोबर ड्रग डिपेंडन्सचे चान्सेस जास्त आहे. त्यात मॉर्फिन आहे. ओके, त्याचप्रमाणे सिडेटिव्ह हिप्नोटिक ड्रग इन्सोमनियामध्ये आपण यूज करतो ते आहेत. तर ड्रग डिपेंडन्स मध्ये तुम्हाला डिटेलमध्ये काही लक्षात ठेवायचं नाहीये. टाईप ऑफ डिपेंडन्स आहे, एक सायकोलॉजिकल डिपेंडन्स आहे, एक फिजिकल डिपेंडन्स आहे. त्याची डेफिनेशन आहे, परंतु ती पाठ होणं डिफिकल्ट आहे. त्यामुळं एनी 6 ॲडवर्स ड्रग रिॲक्शन विचारले त्यात ड्रग डिपेंडन्स नाही लिहिलं तर सोपं जाईल तुम्हाला. नाही तर मग तुमच्या डेफिनेशन पार्ट असेल तर तुम्ही ऍड करू शकता. नाही तर डेफिनेशन पण एक्सपेक्टेड नाही तुमच्याकडून. फक्त ड्रग डिपेंडन्स म्हणजे काय हे तुम्हाला जरी कळलं, तुमच्या भाषेत जरी लिहिलं तरी चालू शकतो. तर काय ड्रग डिपेंडन्स? इट इज अ स्टेट इन विच use of the drug for personal satisfaction is given a higher priority than other basic needs, often in face of known risk to the health, and often in the face of known risk to the health. म्हणजे अशी स्टेट असते की ड्रग
पर्सनल सॅटिस्फॅक्शन साठी जास्त वापरला जातो दॅन अदर बेसिक नीड्स, आणि हे माहीत असून की ह्या ड्रगचे साईड इफेक्ट आहे. मग कोणते सगळेच ड्रग डिपेंडन्स प्रोड्यूस नाही करत, बरोबर आहे. बीटा ब्लॉकर दिले म्हणजे डिपेंडन्स प्रोड्यूस होत नाही. जे ड्रग मूड चेंज करतात, जे ड्रग फिलिंग्स मॉडिफाय करतात, ते ड्रग्स डिपेंडन्स जास्त प्रोड्यूस करण्याचे चान्सेस असतात. मग असे ड्रग युफोरिया क्रिएट करण्यासाठी, रिक्रिएशन प्रोड्यूस करण्यासाठी, रियालिटी पासून दूर जाण्यासाठी, सोशल ऍडजस्टमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू पेशंट परत परत घेतो. यामध्ये सायकोलॉजिकल डिपेंडन्स आहे आणि फिजिकल डिपेंडन्स आहे. सायकोलॉजिकल डिपेंडन्स म्हणजे काय, की इथं पेशंटची मानसिकताच असते की ऑप्टिमल स्टेट ऑफ वेल बिईंग ही फक्त ड्रग मुळेच अचीव होणार आहे, आणि पेशंटची मानसिकता तशी असल्यामुळे पेशंट परत परत ड्रग देतो. सो व्हॉट इज सायकोलॉजिकल डिपेंडन्स? It is said to have developed when individual believes that optimal state of well-being is achieved only through the actions of the drug. म्हणजे पेशंटची मानसिकताच अशी असते की आपली जी हेल्थ आहे ती व्यवस्थित कधी राहील जर ड्रग घेतलं तरच, आणि त्यामुळे पेशंट ते ड्रग घेत बसतो. दुसरा आहे फिजिकल डिपेंडन्स. फिजिकल डिपेंडन्स मध्ये पेशंटनी परत परत ड्रग घेतल्यामुळं फिजिओलॉजिकल स्टेट अल्टर होते, आणि त्यामुळे काय होतं की फिजिओलॉजी अशी चेंज होते की फॉर नॉर्मल फंक्शनिंग ऑफ अवर बॉडी कंटिन्युअस प्रेझन्स ऑफ दॅट ड्रग इन द बॉडी रिक्वायर्ड. ओके, आणि तो ड्रग जर बॉडीत नसेल तर पेशंटला विड्रॉवल सिम्पटम्स येतात. दॅट इज फिजिकल डिपेंडन्स. सो इट इज अन अल्टर्ड फिजियोलॉजिकल स्टेट produced by repeated administration of the drugs, which necessitates the continued presence of the drug in the body to maintain physiological equilibrium. Discontinuation of the drug resulting in withdrawal reaction. अल्कोहोल तुम्हाला माहिती आहे, रिपीटेड घेतल्यानंतर फिजिओलॉजिकल स्टेट अल्टर होते, आणि त्यामुळं त्या पेशंटमध्ये कंटिन्युअस अल्कोहोल बॉडीमध्ये प्रेझेन्स असणं फिजिओलॉजिकल इक्विलिब्रियम मेंटेन करण्याच्या दृष्टीने महत्वाचं असतं. जर पेशंट कंटिन्युअस अल्कोहोल घेत असेल आणि सडनली त्यांनी स्टॉप केलं की पेशंटला विड्रॉवल रिॲक्शन येतात, विड्रॉवल सिंड्रोम येतो. ओके, तर हे झालं फिजिकल डिपेंडन्स. तर कोणते ड्रग डिपेंडन्स प्रोड्यूस करतात? ओपाइड अनाल्जेसिक्स, त्यात मॉर्फिन आहे. त्यामुळे मॉर्फिन हा कॉमनली अवेलेबल नाहीये, लगेच आपल्याला अवेलेबल नाही होत. तर काही आयसीयू मध्ये मॉर्फिन अवेलेबल आहे, परंतु तिथं त्याचं रेकॉर्ड ठेवलं जातं की कोणत्या पेशंटला दिला, किती डोस दिले, ते रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं असतं मॉर्फिन बद्दल. बार्बिचुरेट, बेन्झोडायझेपिन, सिडेटिव्ह, हिप्नोटिक, इन्सोमनियाच्या पेशंटला हे ड्रग आपण दिले तर पेशंटला हॅबिटच बनते, तो पेशंट कंटिन्युअसली ते बेन्झोडायझेपाईन घेत बसतो, त्याशिवाय त्याला झोप येत नाही. ओके, अल्कोहोलचं पण तसंच आहे. अल्कोहोल ही डिपेंडन्स प्रोड्यूस करतो, फिजिकल डिपेंडन्स. कंटिन्यू अल्कोहोल घेतल्यानंतर आणि सडनली स्टॉप केलं पेशंटने तर विड्रॉवल सिंड्रोम येतो. तर हे झालं ड्रग डिपेंडन्स. आता नेक्स्ट आहे ड्रग ॲलर्जी. आपण पाहिलं, ड्रग डिपेंडन्स पाहिलं, ड्रग विड्रॉवल रिॲक्शन. ड्रग विड्रॉवल रिॲक्शन म्हणजे काय? पेशंटला कंटिन्यू एखाद्या ड्रगवर आहे आणि सडनली पेशंटने ड्रग स्टॉप केलं तर जी रिॲक्शन येते त्याला ड्रग विड्रॉवल रिॲक्शन म्हणतात. ड्रग विड्रॉवल रिॲक्शन्स असं म्हणतात. तर सडन interruption of some drugs may result in adverse consequences, mostly in the form of worsening of the clinical condition for which drug was being used. म्हणजे एखाद्या कंडिशनसाठी आपण ड्रग यूज करत आहोत, सपोज बीटा ब्लॉकर आपण यूज करत आहोत हायपरटेन्शन साठी, आणि बीटा ब्लॉकरने हायपरटेन्शन चांगल्यापैकी कंट्रोल झालेला आहे, पेशंटचा ब्लड प्रेशर कंट्रोल आहे, आणि पेशंटने एखादा वर्ष बीटा ब्लॉकर यूज केल्यानंतर सडनली स्टॉप केलं तर
त्या पेशंटमध्ये विड्रॉवल रिॲक्शन येते आणि ज्या कंडिशनसाठी तो ड्रग यूज केला जातो ती कंडिशन वर्स होते. तर त्या पेशंटमध्ये रिबाउंड हायपरटेन्शन होऊ शकतं सडन बीटा ब्लॉकर स्टॉप केलं तर. तर हे झाले ड्रग विड्रॉवल रिॲक्शन. ड्रग विड्रॉवल रिॲक्शन त्यामध्ये बीटा ब्लॉकरचं एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे की बीटा ब्लॉकर दिल्यानंतर आता हे का घडतं ते पण मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. तर बीटा ब्लॉकर्स जे आहे ओके हे आपण हायपरटेन्शन मध्ये यूज करतो आणि ब्लड प्रेशर बीटा ब्लॉकरने चांगल्या प्रकारे कंट्रोल झालेलं आहे आणि पेशंटनी जवळजवळ 1 वर्ष बीटा ब्लॉकर घेतलं आणि सडनली बीटा ब्लॉकर स्टॉप केलं तर पेशंटमध्ये रिबाउंड हायपरटेन्शन होतं. ओके रिबाउंड हायपरटेन्शन. ओके व्हॉट इज द रिझन फॉर दॅट मी ते तुमच्याशी डिस्कस करतोय. तर बीटा ब्लॉकर ब्लड प्रेशर कसं कमी करतात तर बाय ब्लॉकिंग बीटा 1 रिसेप्टर प्रेझेंट ऑन द हार्ट. ओके कार्डियक आउटपुट ते कमी करतात. ओके कार्डियक आउटपुट ते कमी करतात. त्याचप्रमाणे किडनीवरचे बीटा 1 रिसेप्टर ब्लॉक करून ते रेनिन रिलीज कमी करतात आणि त्यामुळे रास सिस्टीम ऍक्टिव्हेट होत नाही. ओके तर सोडियम वॉटर रिटेन्शन होत नाही. तर अशा प्रकारे बीटा ब्लॉकर्स बीटा रिसेप्टर ब्लॉक करून ऍक्ट होतात आणि ब्लड प्रेशर कंट्रोल होतं. तर आपण 1 वर्ष तर पेशंट बीटा ब्लॉकर्स घेत आहे त्यामुळे बीटा रिसेप्टर ब्लॉक होत आहे ब्लॉक होत आहे ब्लॉक होत आहे. ज्यावेळेस आपण ब्लॉकर कंटिन्युअसली यूज करतो अँटागोनिस्ट ज्यावेळेस आपण कंटिन्युअसली यूज करतो 1 वर्षापासून अँटागोनिस्ट यूज केलेला आहे बीटा अँटागोनिस्ट तो बीटा रिसेप्टर ब्लॉक करत आहे आणि त्यामुळे त्या बीटा रिसेप्टरवर अगोनिस्ट ऍक्ट होऊ शकत नाही. अगोनिस्ट ऍक्ट होऊ शकत नाही आणि त्यामुळे ब्लड प्रेशर कंट्रोल होऊ दे आहे. परंतु बीटा रिसेप्टरवर अगोनिस्ट बाइंड होऊ शकत नसल्यामुळं बीटा रिसेप्टरच्या सानिध्यात अगोनिस्ट येत नाही कारण बीटा रिसेप्टर ब्लॉक कशाने झालेत बीटा ब्लॉकर्सने. त्यामुळं बीटा ब्लॉकर्सवर अगोनिस्ट बाइंड होत नाही. त्यामुळं बीटा रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी ही अगोनिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यू वाढलेली असते. परंतु ब्लॉकर्स जोपर्यंत यूज करतोय जरी सेन्सिटिव्हिटी वाढली अगोनिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यू तरी फरक पडत नाही. परंतु ड्रग जर सडनली स्टॉप केलं तर अशा पेशंटमध्ये काय होतं बीटा ब्लॉकर्स आता आपण स्टॉप केल्यामुळं बीटा रिसेप्टर जे आहेत ते आता ब्लॉक होणार नाही आणि 1 वर्ष बीटा ब्लॉकर यूज केल्यामुळं तिथं अगोनिस्ट बाइंड होत नव्हता म्हणून बीटा रिसेप्टरची सेन्सिटिव्हिटी अगोनिस्टला खूप वाढलेली असते आणि ज्यावेळेस ड्रग तिथं नसेल आता तर बीटा रिसेप्टर ब्लॉक नाही होणार आणि मग बीटा रिसेप्टरवर अगोनिस्ट बाइंड होऊन सडन ब्लड प्रेशर वाढू शकतं कार्डियक आउटपुट वाढवून रेनिन रिलीज होऊन त्याला रिबाउंड हायपरटेन्शन असं म्हणतात. त्यामुळे एखादा पेशंट हायपरटेन्शन पॉइंट ऑफ व्ह्यू बीटा ब्लॉकर घेत असेल तर व्हॉट ऍडवाइस यू विल गिव्ह टू द पेशंट असं जर तुम्हाला व्हायवात विचारलं तर आपण ऍडवाइस देणार की बीटा ब्लॉकर कंटिन्यू घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ते बंद करू नका. ओके लक्षात आलं हे. समजलंय. हो सर. हो ओके सर. त्याचप्रमाणे आता कॉर्टिकोस्टेरॉइडचं पण आहे. कॉर्टिकोस्टेरॉइड आपण लॉंग टर्म यूज केले ओके सपोज एखाद्या पेशंटला आपण ओरल कॉर्टिकोस्टेरॉइड चालू केले 4 वीक कॉर्टिकोस्टेरॉइड पेशंटने घेतले आणि सडनली कॉर्टिकोस्टेरॉइड पेशंटनी बंद केले काय होऊ शकतं. तर पेशंटला अॅक्यूट ॲड्रिनल इन्सफिशियन्सी डेव्हलप होते. आता काय आहे ती ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. आपल्या शरीरामध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड तयार होतात. तुम्हाला माहिती आहे का कॉर्टिकोस्टेरॉइड्स कुठं तयार होतात. किडनीच्या वरती जी ग्लँड आहे adrenal gland, त्यामध्ये adrenal कॉर्टेक्स मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड तयार होतात ग्लुकोकॉर्टिकॉइड तयार होतं मिनरलोकॉर्टिकॉइड तयार होतं आणि आपलं जे नॉर्मल फंक्शनिंग पॉइंट ऑफ व्ह्यू कॉर्टिकोस्टेरॉइडची गरज असते त्यासाठी ते वापरले जातात.
आणि त्यासाठी एक ऍक्सिस महत्वाचा आहे, त्याला HPA ऍक्सिस म्हणतात. HPA ऍक्सिस, हायपोथॅलॅमस पिट्युटरी ॲड्रिनल ऍक्सिस. ओके, हायपोथॅलॅमस पिट्युटरी ॲड्रिनल ऍक्सिस. हायपोथॅलॅमस पिट्युटरीला स्टिम्युलेट करतं, पिट्युटरी मग ACTH रिलीज करतं, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रोपिन हार्मोन, आणि ACTH ॲड्रिनल ग्लँडवर ऍक्ट होतं आणि ॲड्रिनल ग्लँडमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइडची सिंथेसिस होते. आणि जशी गरज असते तसं HP ऍक्सिस ऍक्टिव्हेट होऊन आपल्या बॉडीमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड तयार होत असतात. आता आपण बाहेरून कॉर्टिकोस्टेरॉइड दिल्यामुळं काय होतं, ब्लड मधली कॉर्टिकोस्टेरॉइडची लेवल वाढते. मग बॉडीला वाटतं की कॉर्टिकोस्टेरॉइड आता शरीरात सफिशियंट आहे, त्यामुळं बॉडी स्वतः कॉर्टिकोस्टेरॉइड सिंथेसिस करत नाही. कसं करत नाही? HP ऍक्सिस सप्रेस करून. कारण बॉडीला लक्षात येते बाहेरून कॉर्टिकोस्टेरॉइड दिल्यावर ब्लड मध्ये कॉर्टिकोस्टेरॉइडची लेवल आहे व्यवस्थित, मग HP ऍक्सिस सप्रेस होतो, मग एंडोजेनस कॉर्टिकोस्टेरॉइड बनत नाही. बरोबर आहे. आणि आपण 4 आठवडे कॉर्टिकोस्टेरॉइड यूज केल्यानंतर बॉडीला बाहेरच्या कॉर्टिकोस्टेरॉइडची सवय पडते आणि स्वतः कॉर्टिकोस्टेरॉइड बॉडी तयार करण्याचं कमी करतं. काय सप्रेस करून? HP ऍक्सिस सप्रेस करून. आणि अशा पेशंटला जर आपण सडनली कॉर्टिकोस्टेरॉइड स्टॉप केलं 4 आठवड्यानंतर, तर बॉडी सडनली कॉर्टिकोस्टेरॉइड बनवू शकत नाही, कारण HP ऍक्सिस सप्रेस आहे आणि त्याच्यामुळे कॉर्टिकोस्टेरॉइडची डिफिशियन्सी होते, डिफिशियन्सी तयार होते. त्याला आपण ऍक्यूट ॲड्रिनल इन्सफिशियन्सी म्हणतो. ॲड्रिनल ग्लॅन्ड कॉर्टिकोस्टेरॉइड बनवत नाही, त्याला ऍक्यूट ॲड्रिनल इन्सफिशियन्सी म्हणतात आणि ती प्रेसिपिटेट होते. म्हणून कॉर्टिकोस्टेरॉइड लॉंग टर्म यूज केल्यानंतर सडनली स्टॉप करायचे नाही. तर आपल्याला कॉर्टिकोस्टेरॉइड स्टॉप करताना टॅपरिंग करणं गरजेचं आहे. व्हॉट इज टॅपरिंग? ग्रॅज्युअल डोस कमी करायचा. ओके, ग्रॅज्युअल डोस कमी करायचा कॉर्टिकोस्टेरॉइडचा. जो डोस दिलेला असेल त्याच्यापेक्षा कमी डोसला अजून 1 आठवडा द्या, त्याच्यापेक्षा अजून थोडा डोस कमी करा, अजून 1 आठवडा द्या, त्याच्यापेक्षा थोडा डोस कमी करा, अजून 1 आठवडे द्या. हळूहळू कमी कमी डोस करत जा आणि हळूहळू कमी कमी करून मग नंतर आपण स्टॉप करणं गरजेचं आहे. त्याला टॅपरिंग ऑफ द डोस म्हणतात. त्याचप्रमाणे अंजायनाच्या पेशंटमध्ये आपण बीटा ब्लॉकर यूज करतो. MIच्या पेशंटमध्ये आपण बीटा ब्लॉकर यूज करतो प्रोफिलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू. तर आपण सडनली बीटा ब्लॉकर स्टॉप केले तर त्या पेशंटमध्ये अंजायनाचा अटॅक प्रेसिपिटेट होऊ शकतो, MI पण प्रेसिपिटेट होऊ शकतो, अंजायना वर्सनिंग होऊ शकतो. त्यामुळं बीटा ब्लॉकर सडनली अंजायनाच्या पेशंटमध्ये किंवा ज्या पेशंटमध्ये MIचा अटॅक येऊन गेलेला आहे अशा पेशंटमध्ये बीटा ब्लॉकर चालू असतील तर सडनली स्टॉप करायचे नाही. विड्रॉवल रिॲक्शन येऊ शकतात. ज्या कंडिशनसाठी तो ड्रग यूज केला जातो ती कंडिशन ऍग्रिवेट होऊ शकते. म्हणजे आपण बीटा ब्लॉकर अंजायना पेक्टोरिस मध्ये इम्प्रुव्हमेंटसाठी यूज करत होतो आणि सडनली स्टॉप केलं तर अंजायनाचा अटॅक प्रेसिपिटेट होऊ शकतो. प्रोफिलॅक्सिस पॉइंट ऑफ व्ह्यू आपण MI पेशंट मध्ये देतो. त्या पेशंट मध्ये जर सडनली स्टॉप केलं तर MIचा अटॅक प्रेसिपिटेट होऊ शकतो. तर हे झालं ड्रग विड्रॉवल रिॲक्शन. ओके, कधी दिसतात? ड्यू टू सडन स्टॉपेज ऑफ द ड्रग आफ्टर क्रोनिक यूज. लक्षात आलं? त्याचप्रमाणे अँटीपिलेप्टिक ड्रग जे सीझर पॉइंट ऑफ व्ह्यू यूज करतात, जसं फिनिटॉइन आहे, तर ते पण सडनली स्टॉप करायचे नाही. सडनली स्टॉप केले तर त्या पेशंटमध्ये इपिलेप्सीच्या अटॅक्स किंवा सीझरचे अटॅकची फ्रिक्वेन्सी वाढते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर हे झालं ड्रग विड्रॉवल रिॲक्शन. जर 2 मार्कला विचारलं तर तुम्हाला ते 1-2 एक्झाम्पल आल्या पाहिजे. त्यानंतर म्युटाजेनिसिटी आणि कार्सिनोजेनिसिटी. व्हॉट इज म्युटाजेनिसिटी आणि व्हॉट इज कार्सिनोजेनिसिटी? ability of the drug to produce genetic defect is known as mutagenicity. काही ड्रग जेनेटिक डिफेक्ट तयार करतात त्याला म्युटाजेनिसिटी म्हणतात. आणि ability of the drug produce cancer, ability of the drug to produce cancer, it is known as carcinogenicity.
तर काही ड्रग असे आहेत जे म्युटाजेनिसिटी डेव्हलप करतात, जसं अँटी कॅन्सर ड्रग आहेत. ते जेनेटिक डिफेक्ट करून म्युटाजेनिसिटी करू शकतात. ओके. रेडी आयसोटॉप्स आपण यूज करतो, ते म्युटाजेनिसिटी करू शकतात. इस्ट्रोजन जो आहे तो कॅन्सरची, काही कॅन्सरची रिस्क वाढते, एंडोमेट्रियल कॅन्सरची रिस्क त्यांनी वाढते. ओके. तर म्युटाजेनिसिटी आणि कार्सिनोजेनिसिटीचे डेफिनेशन तुम्हाला माहित पाहिजे. ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू प्रोड्यूस जेनेटिक डिफेक्ट इज नोन ॲज म्युटाजेनिसिटी. ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू प्रोड्यूस कॅन्सर ॲडव्हर्स इफेक्ट, कॅन्सर ॲज अन ॲडव्हर्स इफेक्ट इज नोन ॲज कार्सिनोजेनिसिटी. ओके. त्यानंतर आता तुम्हाला पायोग्लिटॅझोन आहे पहा, तो आपण डायबिटीस मध्ये यूज करतो. मध्ये त्याच्याविषयी कन्सर्न आलं होतं की पायोग्लिटॅझोन ब्लॅडर कॅन्सरची रिस्क वाढवतो, त्यामुळे काही दिवस तो बॅन पण झाला होता. परत आता यूज करत आहेत, तसं को रिलेशन अजून इस्टॅब्लिश झालं नाही म्हणून. तर असे काही ड्रग असतात जे एखाद्या कॅन्सरची रिस्क पण वाढवू शकतात. ओके. आता जो नेक्स्ट पॉइंट आहे टेरेटोजेनिसिटी, 2 मार्क्ससाठी फार महत्वाचा आहे. व्हॉट इज टेरेटोजेनिसिटी, गिव्ह एनी 2 एक्झाम्पल ऑफ टेरेटोजेनिक ड्रग. ओके. तर व्हॉट इज टेरेटोजेनिसिटी ते आपण पाहणार आहोत, आणि हा कन्सेप्ट कधी डेव्हलप झाला ते आपण बघणार आहोत. टेरेटोजेनिसिटी म्हणजे ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू कॉज फिटल ॲबनॉर्मॅलिटीज वेन ॲडमिनिस्टर्ड टू द प्रेग्नंट मदर. काय टेरेटोजेनिसिटी, ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू प्रोड्यूस फिटल ॲडव्हर्स इफेक्ट. सोप्या भाषेमध्ये ॲबिलिटी ऑफ द ड्रग टू प्रोड्यूस फिटल ॲडव्हर्स इफेक्ट वेन यूज इन प्रेग्नन्सी, वेन यूज इन प्रेग्नन्सी. आणि कधी टेरेटोजेनिसिटी ॲडव्हर्स इफेक्ट अस्तित्वात आला, किंवा हा टेरेटोजेनिसिटी कन्सेप्ट कधी अस्तित्वात आला, आफ्टर थॅलिडोमाइड डिझास्टर. थॅलिडोमाइड नावाचा ड्रग खूप सारे फिटल ॲबनॉर्मॅलिटीज दिसून आल्यात. काय झालं ते थॅलिडोमाइड विषयी ते मी तुम्हाला सांगणार आहे, आणि थॅलिडोमाइड कोणता ॲडव्हर्स इफेक्ट प्रोड्यूस करतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर 1960 आणि 70च्या दशकात थॅलिडोमाइड हा ड्रग ऑफ लेबली खूप कॉमनली यूज केला गेला फॉर मॉर्निंग सिकनेस. मॉर्निंग सिकनेस मध्ये, प्रेग्नन्सी मध्ये जी वॉमिटिंग होते ती प्रिव्हेंट करायला थॅलिडोमाइडचा प्रचंड वापर 1960 आणि 70च्या दशकात गेला, आणि तो ऑफ लेबल यूज होता. म्हणजे ते काही इंडिकेशन नव्हतं थॅलिडोमाइडला की थॅलिडोमाइड मॉर्निंग सिकनेस साठी यूज करा म्हणून. असं कोणी कोणत्याही ड्रग कंट्रोलर ज्या ऑथॉरिटी असतात ड्रगच्या, त्या नी सजेस्ट केलं नव्हतं. तो ऑफ लेबली फिजिशियननी यूज केला. आणि त्यानंतर असं दिसून आलं की ज्या फिमेल प्रेग्नंट लेडी, म्हणजे ज्या प्रेग्नंट लेडीमध्ये थॅलिडोमाइडचा यूज केला गेला, त्यापैकी खूप साऱ्या फिमेल्सचे जे बच्चू होते त्यामध्ये जेनेटिक डिफेक्ट दिसून आला, प्रॉब्लेम दिसून आले, ॲबनॉर्मॅलिटी दिसून आल्या. आणि त्या बच्चूंमध्ये लिम्बची जे ग्रोथ आहे तीच झाली नव्हती. आणि त्यानंतर असं कळून आलं की जो थॅलिडोमाइड दिल्यामुळं फिटल ॲबनॉर्मॅलिटीज डेव्हलप झालेल्या आहे. थॅलिडोमाइड दिल्याने तो ब्लड मधून प्लॅसेंटा क्रॉस करून फिटल सर्क्युलेशन मध्ये गेला, आणि फिटल डॅमेज त्याने केलेलं. आणि त्याच्यामुळं थाउजंड ऑफ बेबी बॉर्न विथ सील लाईक लिम्स इन फॉर मदर्स in which thalidomide was given. आणि त्यानंतर हा टेरेटोजेनिसिटीचा कन्सेप्ट अस्तित्वात आला. तर थॅलिडोमाइड मॉर्निंग सिकनेस मध्ये यूज केल्या गेल्यामुळं, थॅलिडोमाइडमुळं जो ॲडव्हर्स इफेक्ट दिसून आला, सील लाईक लिम, त्याला फोकोमेलिया असंही म्हणतात, सील लाईक लिम. तर तुम्ही नेटवर टाका फोकोमेलिया ड्यू टू थॅलिडोमाइड, तुम्हाला ते पिक्चर येतील. ते पिक्चरवरून तुम्हाला त्याची सिव्हिरिटी करेल, म्हणजे हात आणि पायाची ग्रोथच होत झालेली नव्हती बच्चूंची. फोकोमेलिया, सील लाईक लिम. आणि नंतर मग तो टेरेटोजेनिसिटीचा कन्सेप्ट अस्तित्वात आला. आता ज्या ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटी असतात त्यांनी थॅलिडोमाइड
यूज करा म्हणून सांगितलेलं नव्हतं. फिजिशियनने ऑफ लेबल यूज केला तो. ओके, परंतु युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामध्ये जे FDA आहे, ओके, त्यांचं जे ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटी आहे ती फार स्ट्रिक्ट होती. त्यामुळं तिथं तो ड्रग यूज केला गेला नाही. त्यामुळं तिथं तो ऍडव्हर्स इफेक्ट दिसला नाही. म्हणजे ड्रग रेग्युलेटरी ऑथॉरिटीचं काम किती महत्वाचं आहे ते त्यावेळेस दिसून आलं. बाकी युरोपियन कंट्रीजमध्ये हा ऍडव्हर्स इफेक्ट दिसून आला, कारण ऑफ लेबली बाकी कंट्रीजमध्ये तो यूज केला गेला, परंतु USA मध्ये स्ट्रिक्ट प्रोटोकॉल फॉलो केले जात होते त्यावेळेस. FDA ने जे इंडिकेशन दिले त्यासाठीच तो ड्रग यूज केले जायचे, त्याच्यामुळे USA मध्ये तो ऍडव्हर्स इफेक्ट दिसला नाही. हे झालं फोकोमेलिया सील लाईक लिम्फ. तर टेरेटोजेनिसिटी मध्ये फोकोमेलिया कोणता ड्रग प्रोड्यूस करतो, तर त्याचं एक्झाम्पल, त्याचं नाव आहे थॅलिडोमाइड. थॅलिडोमाइड हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि व्हॉट इज टेरेटोजेनिसिटी हे तुम्हाला आता माहित झालेलं आहे. अजून कोणते टेरेटोजेनिक ड्रग्स तुम्हाला माहित आहेत, तर त्याची एक दोन नावं तुम्हाला ऍडिशनल माहित पाहिजे. तर AC इनहिबिटर्स, ARBs जे आहेत ते टेरेटोजेनिक आहे, म्हणून प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये आपण ते यूज करत नाही. त्यानंतर फिनिटॉइन आहे, तो टेरेटोजेनिक ड्रग आहे. त्यानंतर सोडियम व्हॅल्प्रोइड अँटीइपिलेप्टिक ड्रग, तो टेरेटोजेनिक ड्रग आहे. ओके, त्यानंतर लिथियम आहे, तो टेरेटोजेनिक आहे. ओके, तर खूप सारे टेरेटोजेनिक ड्रग्स आहेत. टेट्रासाइक्लिन आहे, ते पण आपण प्रेग्नन्सी मध्ये यूज करत नाही. तर आता इतकं जरी माहित असेल टेरेटोजेनिसिटी विषयी तरी मोर दॅन इनफ आहे. आता याच्या व्यतिरिक्त काय काय गोष्टी बुक्स मध्ये दिल्यात, तर ड्रग इफेक्ट्स ऑन द फिटस आर ऑफन इरिव्हर्सिबल असतात. तुम्हाला मी सांगितलं थॅलिडोमाइड डिझास्टर, फोकोमेलिया सील लाईक लिम्स दिसतात त्यांनी. ओके, आणि 3 स्टेजेसला फिटस अफेक्ट होऊ शकतं. ओके, ड्रग्स प्लेसेंटा क्रॉस केल्यानंतर 3 स्टेजेसला अफेक्ट करू शकतात फिटसला, ड्युरिंग फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशन प्रोसेसमध्ये. म्हणजे कन्सेप्शन होऊन पहिल्या 17 दिवसात जर ड्रगचा एक्सपोजर झाला तर इव्हन प्रेग्नन्सी फेल्युअर पण होऊ शकते, नोटीस पण होणार नाही. ओके, म्हणजे प्रेग्नन्सी माहिती होण्याआधीच ती प्रेग्नन्सी जी आहे ती कंटिन्यू राहणार नाही, फेल्युअर ऑफ प्रेग्नन्सी होईल. तर ते कधी होईल, जर पहिल्या 17 दिवसात ड्रग्सचा कॉन्टॅक्ट आला, टेरेटोजेनिक ड्रगचा. तर काही ड्रग तसे पण फेल्युअर ऑफ प्रेग्नन्सी पण करतात, फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशन स्टेजला ऍक्ट होऊन. दुसरं ऑर्गॅनोजेनेसिसची फेज, म्हणजे 17 दिवसानंतर 55 दिवसापर्यंत, म्हणजे 18 पासून 55 दिवसापर्यंत जे जेस्टेशनल पिरियड असतो, म्हणजे कन्सेप्शन नंतर 18व्या दिवसापासून 55 दिवसाचा जो पिरियड असतो त्याच्यात ऑर्गन डेव्हलपमेंट होतात. आणि त्यावेळेस जर ड्रगचा एक्सपोजर झाला तर हा मोस्ट वल्नरेबल पिरियड असतो आणि डिफॉर्मिटीज प्रोड्यूस होतात. आणि 55 दिवसानंतर जेस्टेशनल म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये त्या 55 दिवसानंतर जर ड्रगचा एक्सपोजर झाला तर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ऑर्गनची अफेक्ट होते. तर डेव्हलपमेंटल आणि फंक्शनल ॲबनॉर्मॅलिटी येऊ शकतात. आता हे काही लक्षात ठेवायचं नाही, हे कोणी तुम्हाला विचारणार नाही. फक्त काही टेरेटोजेनिक ड्रगचे एक्झाम्पल तुम्हाला माहित पाहिजे. थॅलिडोमाइड, आणि MCQ ला विचारलं जाऊ शकतं कोणता ऍडव्हर्स इफेक्ट करतं, फोकोमेलिया, त्याला सील लाईक लिम असं म्हणतात. मिथोट्रेक्झेट हा अँटी कॅन्सर ड्रग आहे, इम्युनोसप्रेसंट ड्रग आहे. ते क्लेप पॅलेट किंवा हायड्रोसिफेलस करतं. ओके, मिथोट्रेक्झेट क्लेप पॅलेट किंवा हायड्रोसिफेलस करतं. तर हा ड्रग इम्युनोसप्रेसंट आहे. हा ड्रग अँटी कॅन्सर मध्ये पण यूज केला जातो. आणि इम्युनोसप्रेसंट पॉइंट ऑफ व्ह्यू काही इम्युनॉलॉजिकल कंडिशन मध्येही यूज केला जातो. ओके, तर फॉर एक्झाम्पल रुमॅटॉइड आर्थरायटिस, ओके, त्यामध्ये मिथोट्रेक्झेट आपण यूज करतो. तर त्यावेळेस आपण पेशंटला ऍडवाइस केलं पाहिजे की मिथोट्रेक्झेट चालू असताना प्रेग्नन्सी अवॉइड करा. बरोबर आहे. म्हणजे एखादा टेरेटोजेनिक ड्रग जर तुम्ही दिलेला असेल फिमेल पेशंट आणि
चाइल्ड बिअरिंग एज जे असतं ओके, तर त्या फिमेलमध्ये तुम्हाला ते ऍडवाइस करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. टेट्रासायक्लिन नावाचा अँटीबायोटिक आहे. तर तो डिस्कलरेशन ऑफ टीथ करतो, बोन ग्रोथ रिटायर करतो, डिफॉर्म टीथ तयार करतो. त्यामुळे तो प्रेग्नन्सीमध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे आणि इव्हन चिल्ड्रन अप टू 6 इयर्स टेट्रासायक्लिन कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे. फिनिटॉइन नावाचा ड्रग इपिलेप्सी मध्ये यूज होतो. क्लेप लिप क्लेप पॅलेट ऍडव्हर्स इफेक्ट दाखवतात. फिटसमध्ये मायक्रोसिफेली प्रोड्यूस करतात. सोडियम व्हॅल्प्रोएट न्यूरल ट्यूब डिफेक्ट, स्पायनल कॉर्ड जे आहे तिथलं न्यूरल ट्यूब जे असते स्पायनल कॉर्डच्या तिथे त्याचा डिफेक्ट तयार करतं ते. त्याला त्यासाठी हा हा एक MCQ आहे की सोडियम व्हॅल्प्रोएट रिस्पॉन्सिबल फॉर द न्यूरल ट्यूब डिफेक्ट. लिथियम नावाचा ड्रग हा फिटल गॉइटर तयार करतो. टेरेटोजेन AC इनिबिटर जे आहेत, ARB जे आहेत ते हायपोप्लॅझिया ऑफ द ऑर्गन्स स्पेशली लंग्स आणि किडनी. तर लंग्स आणि किडनीचे जे डेव्हलपमेंट आहे ती अफेक्ट होते. म्हणून प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन मध्ये SC इनिबिटर्स आपण यूज करत नाही. इंडोमिथॅसिन हा एक एनसेड आहे आणि एनसेड जर आपण प्रेग्नन्सी मध्ये दिले तर डक्टस आर्टेरियोसस क्लोजर चे चान्सेस वाढतात. ऍक्च्युली डक्टस आर्टेरियोसस हे फिटल सर्क्युलेशन मध्ये ओपन राहणं फार महत्वाचं आहे. ओके, ते क्लोज नाही झालं पाहिजे कारण फिटस मध्ये लंग्स मॅच्युअर नसतात. त्यामुळं ते डक्टस आर्टरियोसस, आता डिटेलमध्ये मी जात नाही डक्टस आर्टरियोससच्या. आफ्टर बर्थ बाय अननोन मेकॅनिझम डक्टस आर्टरियोसस क्लोज होतं. ओके, तर हे डक्टस आर्टरियोस का ओपन राहतं फिटस मध्ये, कशामुळे राहतं? त्या डक्टस आर्टरियोस मध्ये कंटिन्युअस प्रोस्टाग्लॅन्डिनची सिंथेसिस होत राहते आणि इंडोसमिथॅसिन प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसिस कमी करतं आणि त्याच्यामुळं प्रोस्टाग्लॅन्डिनची सिंथेसिस तिथे कमी झाल्यामुळं डक्टस आर्टरियोसस इंडोमिथॅसिनमुळं प्री मॅच्युअर क्लोजर होऊ शकतं. ड्युरिंग प्रेग्नन्सी फिटस मध्ये ते क्लोज होऊ शकतं आणि मग त्यामुळे फिटल सर्क्युलेशन अफेक्ट होऊ शकतं. आफ्टर बर्थ ही प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसिस अननोन मेकॅनिझमने स्टॉप होते आणि ते डक्टस आर्टरियोसस क्लोज होतं आणि आफ्टर बर्थ न्यूबॉर्नचे जे लंग्स असतात ते स्टार्ट होतात वर्क करायला आणि मग ते सर्क्युलेशन थोडं चेंज होतं. ठीक आहे, तर ते आपण डिटेलमध्ये जाणार नाही त्याच्या, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं इंडोमिथॅसिन रिस्पॉन्सिबल फॉर प्रीमॅच्युअर क्लोजर ऑफ डक्टस आर्टरियोस. तर हे काही टेरेटोजेनिक ड्रगचे नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तर फिनिटॉइन, सोडियम व्हॅल्प्रोएट हे अँटीपिलेप्टिक ड्रग टेरेटोजेनिक आहे. टेट्रासायक्लिन आहे. त्यानंतर AC इनिबिटर्स आहेत. त्यानंतर इस्ट्रोजन इज टेराटोजेनिक, हायली टेराटोजेनिक इस्ट्रोजन. तर काही बुक्स मध्ये कॅटेगरी ऑफ द ड्रग्स म्हणजे टेराटोजेनिसिटीची कॅटेगरी दिलेली, कॅटेगरीमध्ये A, B, C, D आणि X असे 5 कॅटेगरी केलेल्या आहेत. तर त्यामध्ये A कॅटेगरीतले ड्रग फार सेफ असतात प्रेग्नन्सी मध्ये यूज करायला आणि X कॅटेगरी जी असते ती हायली टेराटोजेनिक असते. म्हणजे कॅटेगरी X ड्रग असेल तर तो हायली टेराटोजेनिक ड्रग आहे आणि प्रेग्नन्सी मध्ये असे ड्रग आपण अवॉइडच केले पाहिजे. तर कॅटेगरी X चे काही ड्रगचे नाव तुम्हाला मी सांगतो. इस्ट्रोजन हायली टेराटोजेनिक आहे. आर्गोमेट्रिन, आयसोट्रेटिनॉइन आणि थॅलिडोमाइड हे कॅटेगरी X ड्रग आहेत, हायली टेराटोजेनिक आहे. तर कॅटेगरी A, B, C, D हे कॅटेगरी कशा गेलेल्या आहेत त्यात आपण डिटेल जाणार नाही. ॲनिमल स्टडीमध्ये काही फिटसवर इफेक्ट आहे का, टेरेटोजेनिक इफेक्ट आहे का, ह्युमन स्टडीमध्ये काही इफेक्ट आहे का, ह्या दोघांच्या स्टडीमधले रिझल्ट कम्पेअर करून पाहून मग जे ड्रग्ज आहेत त्या 5 पैकी एका कॅटेगरीमध्ये टाकला जातो. कॅटेगरी A, कॅटेगरी B, कॅटेगरी C, कॅटेगरी D आणि कॅटेगरी X. तर सेफेस्ट जो आहे तो कॅटेगरी A वाला आहे आणि कॅटेगरी X इज हायली टेरेटोजेनिक, म्हणजे आपल्याला तो अवॉइडच केला पाहिजे. ओके, आता हे झालं टेरेटोजेनिक पॉइंट ऑफ व्ह्यू. म्हणजे एखादा ड्रग टेरेटोजेनिक असेल तर मग त्यावेळेस काय करायचं आणि प्रेग्नन्सी मध्ये तो यूज करायचा का नाही. तर जनरली कॅटेगरी X ड्रग जे असतात ते हायली टेराटोजेनिक असतात, त्यामुळं ते आपण यूज केलेच नाही पाहिजे प्रेग्नन्सी मध्ये. आता मी तुम्हाला सांगितलं फिनिटॉइन,
सोडियम व्हॅल्प्रोएट हे टेराटोजेनिक ड्रग आहेत. ते आपण इपिलेप्सी मध्ये यूज करतो. मग इपिलेप्सी एखाद्या पेशंटला डेव्हलप झालेली आहे आणि त्या पेशंटला फिनिटॉइन किंवा सोडियम व्हॅल्प्रोएट चालू आहे आणि इपिलेप्सी चांगली कंट्रोल आहे आता, आणि त्या फिमेल पेशंट आता कन्फ्यूज झाली. मग आता फिनिटॉइन किंवा सोडियम व्हॅल्प्रोएट काय करायचं, किंवा अँटीइपिलेप्टिक ड्रग्स कंटिन्यू करायचे का नाही? तर एक लक्षात घ्या, हे काही कॅटेगरी एकचे टेराटोजेनिक ड्रग नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जर आपण अँटीइपिलेप्टिक ड्रग यूज केले नाही तर त्या प्रेग्नंट फिमेलमध्ये इपिलेप्सीचे अटॅक्स वाढू शकतात, आणि इपिलेप्सीचे अटॅक्स वाढले तर प्लॅसेंटल सर्क्युलेशन अफेक्ट होऊन फिटल डॅमेजचे चान्सेस वाढतात, आणि दॅट इज मोर डेंजरस दॅन टेराटोजेनिसिटी. म्हणून ह्या पेशंटमध्ये अँटीइपिलेप्टिक ड्रग आपण स्टॉप करत नाही, आपण कंटिन्यू करतो, परंतु त्याबरोबर आपण फॉलिक ऍसिड आणि व्हिटॅमिन के देतो. फॉलिक ऍसिड सेकंड ट्रायमिस्टरला द्यायचं आणि व्हिटॅमिन के थर्ड ट्रायमिस्टरला द्यायचं, अलॉंग विथ अँटीइपिलेप्टिक ड्रग. आणि अँटीइपिलेप्टिक मधला लिस्ट टेराटोजेनिक ड्रग सिलेक्ट करायचा. मग हे बरोबर आहे, त्यात खूप सारे ड्रग आहेत, लिस्ट टेराटोजेनिक जो असेल तो आपण यूज केला पाहिजे. तर हे काही एक्झाम मध्ये तुम्हाला विचारणार नाही, जस्ट बुक मध्ये मेन्शन आहे म्हणून मी तुमच्याशी डिस्कस केलंय. तर टेराटोजेनिसिटीवर तुम्हाला काय विचारतील, व्हॉट इज टेराटोजेनिसिटी, गिव्ह टू एक्झाम्पल ऑफ टेराटोजेनिक ड्रग, इतकं जरी लक्षात ठेवलं त्याच्यापेक्षा जास्त लक्षात ठेवायचं नाही. लॉंग क्वेश्चन मध्ये जरी आलं तरी तेवढंच लक्षात ठेवायचंय, आणि 2 मार्कचा आला तरी तेवढंच लक्षात ठेवायचंय. लॉंग क्वेश्चन मध्ये तुम्हाला 4-5 एडीआर चे टाइप्स लिहायचे, त्या टेराटोजेनिसिटी म्हणजे काय, आणि 2 ड्रग टेराटोजेनिक ड्रग तुम्हाला लिहायचे आहे. बाकी काही डिटेल मध्ये लक्षात ठेवायची गरज नाही. लास्ट जो आहे फोटोसेन्सिटिव्हिटी. What is photosensitivity? It is a cutaneous reaction due to the drug-induced sensitization of the skin to the ultraviolet radiation. म्हणजे ड्रग मुळे स्किनची सेन्सिटिव्हिटी युव्ही रेडिएशनला वाढते, आणि त्यामुळे जे क्युटॅनस रिॲक्शन येते त्याला फोटो सेन्सिटिव्हिटी रिॲक्शन म्हणतात. त्यात फोटोटॉक्सिक रिॲक्शन आहे आणि फोटो ॲलर्जिक आहे. यामध्ये पण डिटेल जायचं नाही, फक्त एवढं जरी लिहिला, फोटोसेन्सिटिव्हिटी इट इज ए क्युटॅनस रिॲक्शन ड्यू टू ड्रग induce sensitization of the skin to the ultraviolet radiation. मग त्यात फोटोटॉक्सिक आणि फोटो ॲलर्जिक असे 2 टाईप आहे. फोटोटॉक्सिक मध्ये काय होतं आणि फोटो ॲलर्जिक मध्ये काय होतं ते तुम्हाला सांगतो. एक्झाम मध्ये नाही आठवलं तरी चालू शकतं, एक्झाम्पल लिहायचे फक्त काय आहे. फोटोटॉक्सिक मध्ये काय होतं, ड्रग किंवा ड्रगचा मेटाबोलाइट स्किन मध्ये ऍक्युम्युलेट होतो, आणि तो ड्रग किंवा ड्रगचा मेटाबोलाइट अल्ट्राव्हायलेट बी लाईट ऍब्सॉर्ब करतो. ओके, अल्ट्राव्हायलेट बी लाईट म्हणजे 290 to 320 mm वेव्हलेंथ, आणि त्याच्यामुळं फोटोकेमिकल अँड फोटोबायोलॉजिकल रिॲक्शन होते, आणि लोकल टिश्यू डॅमेज होऊन सनबर्न लाईक रिॲक्शन होते, त्याला आपण फोटोटॉक्सिक रिॲक्शन म्हणतो. त्यामध्ये इरायथिमा होतं म्हणजे रेडनेस, इडिमा होतं, ब्लिस्टर फॉर्मेशन होतं, फॉलोड बाय हायपर पिगमेंटेशन होतं. हे झालं फोटोटॉक्सिक. म्हणजे फोटोटॉक्सिक मध्ये ड्रग किंवा ड्रगचा मेटाबोलाइट स्किन मध्ये अक्युम्युलेट होतो, अल्ट्राव्हायलेट बी लाईट ऍब्सॉर्ब करतात, आणि तिचं फोटोकेमिकल अँड फोटोबायोलॉजिकल रिॲक्शन होऊन इरायथिमा, इडिमा, ब्लिस्टर फॉर्मेशन, हायपर पिगमेंटेशन होतं, त्याला फोटोटॉक्सिक रिॲक्शन म्हणतात. आणि अल्ट्राव्हायलेट बी लाईट हे फोटोटॉक्सिक रिॲक्शन घडवून आणतात, शॉर्टर वेव्हलेंथच्या लाईट. आणि हे फोटोटॉक्सिक रिॲक्शन फोटो ॲलर्जिक पेक्षा जास्त कॉमन आहे. तर फोटोसेन्सिटिव्हिटी मध्ये फोटोटॉक्सिक आपण बघितलं. फोटोटॉक्सिक रिॲक्शन कोणते ड्रग दाखवतात, तर टेट्रासायक्लिन. त्यात पण टेट्रासायक्लिन मध्ये एक्झाम्पल्स काही काही आहेत. त्यात टेट्रासायक्लिन मध्ये
ऑक्सिटेट्रासायक्लिन आहे, क्लोरटेट्रासायक्लिन आहे, टेट्रासायक्लिन नावाचा ड्रग आहे, डिमिक्लोसायक्लिन आहे, डॉक्झीसायक्लिन आहे. तर फोटोटॉक्झिसिटी हायस्ट कोणत्या टेट्रासायक्लिन बरोबर आहे, तर डिमिक्लोसायक्लिन. हा एक MCQ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सगळेच टेट्रासायक्लिन फोटोटॉक्झिक नाही, हे लक्षात घ्या. तर डिमिक्लोसायक्लिन, त्यानंतर सल्फोनामाइड, टार कंपाऊंड फोटोटॉक्झिक आहे. डॅप्सोन, तर सल्फा ड्रग हे फोटोटॉक्झिक आहे. आता फोटो ॲलर्जिक म्हणजे काय, तर यामध्ये काय होतं, थोडी मेकॅनिझम वेगळी आहे. ड्रग किंवा त्याचा मेटाबोलाइट जे आहे ते सेल मेडिएटेड इम्युनो रिस्पॉन्स दाखवतात. आणि वेन देर इज एक्सपोजर टू अल्ट्राव्हायलेट ए लाईट, म्हणजे लॉंगर वेव्हलेंथच्या लाईट, 320 to 400 mm वेव्हलेंथचा. आणि त्यामुळे फोटो ॲलर्जिक रिॲक्शन येते. पॅप्युलर आणि एक्झिमॅटस डर्माटायटिस दिसतं. म्हणजे ॲलर्जीमध्ये जसे चेंजेस दिसतात, एखाद्या ड्रगची ॲलर्जी आपण म्हणतो त्यात जसं पॉप्युलर आणि एक्झिमॅटस चेंजेस दिसतात तसंच आहे. आणि सल्फोनामाइड, सल्फोनिल युरियाज हे ड्रग फोटो ॲलर्जिक रिॲक्शन दाखवतात. तर फोटोटॉक्सिक रिॲक्शन अल्ट्राव्हायलेट बी लाईटच्या एक्सपोजरमुळे होतं, आणि फोटो ॲलर्जिक रिॲक्शन अल्ट्राव्हायलेट ए लाईटच्या एक्सपोजरमध्ये होतं. फोटोटॉक्सिक रिॲक्शनमध्ये सनबर्न लाईक रिॲक्शन असते, त्यामध्ये आपण बघितलेलं आहे काय काय होतं ते. आणि फोटो ॲलर्जिकमध्ये पॅप्युलर एक्झिमॅटस चेंजेस, कॉन्टॅक्ट डर्माटायटिस सारखे दिसतात. तर हे झालं फोटो ॲलर्जिक. तर फोटोटॉक्झिसिटी म्हणजे काय ते मी तुमच्याशी फोटोसेन्सिटिव्हिटी म्हणजे काय ते मी तुमच्याशी डिस्कस केलेलं आहे. तर आता हे 12 रिॲक्शन्स आपल्या संपलेल्या आहे. आणि लास्टचा पार्ट जो आहे तो आहे फार्मॅकोव्हिजिलन्स. जर 2 मार्कला विचारलं व्हॉट इज फार्मॅकोव्हिजिलन्स, तर तुम्हाला ते माहित पाहिजे. किंवा लॉंग क्वेश्चन मध्ये विचारलं व्हॉट इज फार्मॅकोव्हिजिलन्स, तर एका वाक्यात तुम्हाला सांगायचं आहे मॉनिटरिंग ऑफ ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. फार्मॅकोव्हिजिलन्स म्हणजे काय, मॉनिटरिंग ऑफ ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, मॉनिटर करणं त्या ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, त्याला फार्मॅकोव्हिजिलन्स असं म्हणतात. ओके. आणि त्याची एक डेफिनेशन WHO ने दिलेली आहे. आणि फार्मॅकोव्हिजिलन्स मध्ये काय होतं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर फार्मॅकोव्हिजिलन्स मध्ये काय घडतं, कसं असते ती प्रोसेस, मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर डेफिनेशन काय WHO ची फार्मॅकोव्हिजिलन्स, एका वाक्यात सांगायचं मॉनिटरिंग ऑफ ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणजे फार्मॅकोव्हिजिलन्स. काही नाही आठवलं तर मॉनिटरिंग ऑफ ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन ज्या पेशंटमध्ये दिसतात त्याचं मॉनिटरिंग करणं, त्याला फार्मॅकोव्हिजिलन्स म्हणतात. व्हिजिलन्स म्हणजे वॉच. ओके. तर फार्मॅकोव्हिजिलन्स मीन्स मॉनिटरिंग ऑफ ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन. अँड व्हॉट इज द WHO डेफिनेशन, इट इज द सायन्स अँड ऍक्टिव्हिटीज रिलेटेड विथ, 4 गोष्टी आहे, DAUP. इट इज द सायन्स अँड ऍक्टिव्हिटी रिलेटेड विथ डिटेक्शन, असेसमेंट, अंडरस्टँडिंग अँड प्रिव्हेन्शन ऑफ adverse effect or any drug related problem. So it is the science and activity related with detection, assessment, understanding and prevention of adverse drug reaction or any reaction related with the drug. तर त्यामध्ये 4 गोष्टी, डिटेक्शन, असेसमेंट, अंडरस्टँडिंग आणि प्रिव्हेन्शन. एखादी ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन डिटेक्ट करणं, मग तीचं असेसमेंट करणं, ती ड्रग मुळे आहेत किंवा नाही. ड्रग मुळे असेल तर मग ती का दिसून आले त्याचं अंडरस्टँडिंग करणं, आणि ती प्रिव्हेंट करण्यासाठी काय करता येईल, हे सगळं फार्मॅकोव्हिजिलन्स मध्ये येतो. आणि इंडियामध्ये इंडियन इंडियन फार्मॅकोव्हिजिलन्स प्रोग्राम जो आहे, फार्मॅकोव्हिजिलन्स प्रोग्राम ऑफ इंडिया, ऑल ओव्हर इंडिया आता तो रन होत आहे. त्यामध्ये काय आहे की एक सेंट्रल आहे न्यू दिल्लीला, ते सगळीकडे वॉच ठेवतं. आणि त्यांनी असे सब सेंटर काढलेले आहेत. जसं आपलं कॉलेज आहे, विखे पाटीलला एक सेंटर आहे फार्मॅकोव्हिजिलन्स, अँड इट इज अंडर फार्मॅकोलॉजी डिपार्टमेंट. व्हॉट वी डू, हॉस्पिटलमध्ये एखादी ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन एखाद्या पेशंटला एखाद्या ड्रगनी आली, ओके, तर ती आम्ही रिपोर्ट करतो न्यू दिल्लीला ऑनलाईन. तर त्यासाठी
फिजिशियन्स असतील, नर्स असतील, फार्मसी स्टाफ असेल, त्यांना जेव्हा ती रिॲक्शन डिटेक्ट होते ते आम्हाला इन्फॉर्म करतात. त्याचप्रमाणे आमच्या डिपार्टमेंटमध्येही इंटर्न्स आहेत. ते इंटर्न्स 7 दिवस हॉस्पिटलला कंटिन्यू जाऊन प्रत्येक वॉर्डमध्ये साईड इफेक्ट्स, ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन डिटेक्ट नोट झालेली आहे की नाही ते पाहतात. आणि एकदा कन्फर्मेशन झाल्यानंतर आम्ही तो ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन ती ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन न्यू दिल्लीला ऑनलाईन रिपोर्ट करतो. त्यासाठी एक फॉर्म असतो, त्याला ऍडव्हर्स ड्रग रिपोर्टिंग फॉर्म म्हणतात, एडीआर फॉर्म म्हणतात. आणि तो फॉर्म आपण नंतर भरतो आणि सर्व डिटेल्स त्यात मेन्शन करून आपण ते न्यू दिल्लीला पाठवतो. तर हा फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्राम फक्त इंडिया पुरता मर्यादित नाही, ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये हे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन मॉनिटरिंग चालू आहे. एडीआर मॉनिटरिंग म्हणतो आपण त्याला, फार्माकोव्हिजिलन्सच्या अंडर. आणि पूर्ण जगामध्ये ड्रगचा ऍडव्हर्स इफेक्ट डिटेक्ट झाला, कोणत्याही ड्रगमुळे कोणताही ऍडव्हर्स इफेक्ट डिटेक्ट झाला तर तो रिपोर्ट होतो त्यांच्या नॅशनल सेंटरला. आणि सगळ्या कंट्रीचे नॅशनल सेंटर देन इंटरनॅशनल सेंटर जे आहे स्वीडनमध्ये, उपसाला स्वीडन, तिथे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन रिपोर्ट करतात. तिथे एक डाटाबेस तयार होतो आणि नंतर मग नवीन नवीन ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन जर डिटेक्ट झाले तर ते मग ऑल ओव्हर द वर्ल्ड कळवले जातात की ह्या ड्रगला हे कन्सर्न आहे, हे ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन ह्या ड्रगचे आता दिसत आहे, तर व्हाईल युझिंग कॉशियसली यूज करा. आता समजा सेमाग्लुटाइड नावाचा ड्रग आता रिसेंटली इंट्रोड्यूस झालाय डायबिटीज पेशंटमध्ये, GLP-1 अॅनालॉग्स, आणि त्यातल्या त्यात ओरली पण आता तो अवेलेबल झालेला आहे. तर त्यात तो वेट लॉस पण करतो 10 किलो पर्यंत. त्याच्यामुळे त्याचा यूज प्रचंड आहे. त्याचे आता मॉनिटरिंग पॉइंट ऑफ व्ह्यू ऑल ओव्हर इंडियामध्ये तसे ईमेल्स आमच्या सेंटरला आलेत की सेमाग्लुटाइड रिलेटेड काही एडीआर रिपोर्ट होत आहे का, त्यावर वॉच ठेवा आणि जर ते डिटेक्ट झाले तर कळवा, जेणेकरून त्याच्या एडीआर रिलेटेड डाटाबेस आपला तयार होईल आणि मग आपल्या लक्षात येईल की हे सेमाग्लुटाइड लॉंग टर्म यूज केलं तर काय काय दिसू शकतं. तर हे सगळं फार्माकोव्हिजिलन्स अंडर येतं. तर तुम्हाला जर कोणी विचारलं व्हॉट इज फार्माकोव्हिजिलन्स, तर बाकी नाही आठवलं तरी मॉनिटरिंग ऑफ ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन असं तुम्ही सांगा, रिपोर्टिंग ऑफ ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन असंही तुम्ही सांगू शकतात. ओके, समजलाय टॉपिक? हो सर. येस. ठीक आहे, चालेल. अजून काही डिफिकल्टी असेल तर विचारू शकता.